मध्यपूर्वेत एक नवीन आणि खूपच धोकादायक युद्धाची ठिणगी पडली आहे. यात अमेरिका आणि इस्रायल थेट इराणच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या घटनेने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. तर आज आपण याच तणावपूर्ण परिस्थितीचा आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. एका क्षणात सगळं चित्रच पालटलं. एका बाजूने एक जबरदस्त हल्ला आणि त्याला लगेचच तितक्याच वेगाने दिलेलं उत्तर. यामुळे संपूर्ण मध्यपूर्व आता एका नव्या युद्धाच्या सावटाखाली आले. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की नेमकं घडलं काय, या संघर्षाची सुरुवात झाली कशी आणि पहिले काही तास किती नाट्यमय होते. चला बघूया. गोष्ट आहे 28 फेब्रुवारीच्या सकाळची. तेहरानच्या वेळेनुसार सकाळी ठीक 8:10 इस्रायलने ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केलं आणि यानंतर फार वेळ न घालवता अमेरिकेनेही आपल्या जवळच्या तळांवरून हल्ला करत यात उडी घेतली. पण इराणही गप्प बसलं नाही. त्यांनी फक्त काही तासांमध्येच ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 नावाने एक जबरदस्त पलटवार केला. आता हे हल्ले किती गंभीर होते हे त्यांच्या टार्गेट्सवरूनच स्पष्ट होतं. बघा, इराणचं गुप्तचर मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, त्यांची अणुऊर्जा संघटना, इतकंच नाही तर पारचीनचा लष्करी तळ, अगदी राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च नेते खामेनी यांच्या घराला सुद्धा टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यांचा एक मोठा परिणाम म्हणजे इराणमध्ये एक प्रकारची माहितीची नाकेबंदीच झाली. विचार करा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी फक्त 4% आली होती. म्हणजे देशात आतमध्ये नक्की काय चाललंय याची पक्की खबर बाहेर मिळणं जवळपास अशक्य झालं होतं. इराणचा जो पलटवार होता ना, तोही काही कमी नव्हता. तो पण तितकाच मोठा होता. त्यांनी सरळ मध्यपूर्वेतल्या 5 वेगवेगळ्या देशांमधल्या अमेरिकेच्या तळांना निशाणा बनवलं. बहरैन आणि UAEमध्ये हल्ले झाल्याचं कन्फर्म झालंय, तर कुवेत, कतार आणि जॉर्डनमध्येही हल्ल्यांचा प्रयत्न झाला. म्हणजे यावरून इराण किती आक्रमकपणे उत्तर देत आहे याचा अंदाज येतो. आणि या सगळ्याचा परिणाम फक्त त्या भागापुरता मर्यादित नाहीये. विचार करा, जगातलं सगळ्यात व्यस्त एअरपोर्ट, दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, ते अनिश्चित काळासाठी बंद करावं लागलंय. याचा अर्थ जगभरातल्या हवाई वाहतुकीचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून पडलंय. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ही एवढी मोठी लष्करी कारवाई अचानक का केली गेली? बरं, अमेरिकेने यामागे अधिकृतपणे काय कारणे दिली आहेत? चला तेच पाहूया. तर व्हाईट हाऊसने 4 मुख्य उद्दिष्टे सांगितली आहेत. पहिलं म्हणजे इराणची जी ॲडव्हान्स्ड मिसाईल सिस्टम आहे ती नष्ट करायची. दुसरं, समुद्री वाहतूक सुरक्षित राहावी यासाठी इराणचं नौदल निकामी करायचं. तिसरं, इराणच्या ज्या स्थानिक प्रॉक्सी संघटना आहेत त्यांना संपवायचं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून कायमचं रोखायचं. पण ही तर झाली अधिकृत कारणं. याच्या पलीकडे एक 5वं न सांगितलेलं आणि जास्त वादग्रस्त ध्येयही समोर येतंय, आणि ते म्हणजे इराणमध्ये रेजिम चेंज, म्हणजेच सत्तापालट घडवून आणणं. खुद्द राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणी लोकांना आणि त्यांच्या सैन्याला आवाहन केलंय की त्यांनीच त्यांचं सरकार उलथवून टाकावं. ही तर झाली ऑफिशियल स्टोरी. पण या कथेमागे अजून काहीतरी असू शकतं का? कारण बरेच विश्लेषक याकडे एका पूर्णपणे वेगळ्या अँगलने बघत आहेत. अनेक तज्ज्ञांना वाटतंय की या युद्धाची खरी कारणं आंतरराष्ट्रीय राजकारणात नाहीयेत, तर ती दडली आहेत दोन्ही नेत्यांच्या देशांतर्गत समस्यांमध्ये. हे खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, दोन्ही नेते आपापल्या देशात राजकीय दबावाखाली आहेत. एकीकडे ट्रम्प एप्स्टाईन फाईल्सच्या प्रकरणामुळे आणि टॅरिफ वॉरच्या अपयशामुळे घेरलेले आहेत, तर दुसरीकडे नेतान्याहूंवर भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे आणि त्यांच्यासमोर एक अवघड निवडणुकीचं आव्हान आहे. म्हणूनच अनेक विश्लेषकांना असं वाटतंय की हा सगळा प्रकार देशांतर्गत समस्यांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सुरू केला गेलाय. आणि गंमत म्हणजे इराणचे परराष्ट्रमंत्रीसुद्धा नेमकं हेच म्हणतायत. त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेला या युद्धात इतरांनी स्वतःच्या फायद्यासाठी ओढलंय. चला आता बघूया की या युद्धाचा आपल्या सगळ्यांवर म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय. आणि हे परिणाम लगेचच दिसायला लागले आहेत आणि ते खूप गंभीर आहेत. सगळ्यात पहिला आणि मोठा फटका बसलाय तो तेलाच्या किमतींना. एका रात्रीत कच्च्या तेलाचे भाव तब्बल 20% वाढलेत. आणि जर होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तर हेच भाव $120 प्रति बॅरलपर्यंत सुद्धा जाऊ शकतात असा अंदाज आहे. आणि आता हे युद्ध फक्त 3 देशांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. सौदी अरेबियाने जाहीर केलंय की ते या युद्धात अमेरिकेसोबत आहेत. फ्रान्स आणि ब्रिटनने सुद्धा म्हटले की गरज पडल्यास ते आपल्या मित्रांना मदत करतील. आणि तिकडे इस्रायलने तर तब्बल 70,000 रिझर्व्ह सैनिकांना परत कामावर बोलावले. या सगळ्यावरून हे स्पष्ट होते की या युद्धाची व्याप्ती किती वेगाने वाढतीये.
आता या सगळ्या परिस्थितीमध्ये काही खूप महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं या युद्धाचं भविष्य ठरवणार आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, या पहिल्या हल्ल्यानंतर इराणचं नेतृत्व आणि त्यांची लष्करावरची कमांड अजूनही शाबूत आहे का? कारण त्यांची पुढची सगळी रणनीती याच गोष्टीवर अवलंबून आहे. दुसरा प्रश्न आहे इराणच्या मित्र संघटनांबद्दल, म्हणजे हिजबुल्ला आणि हुथींसारख्या ज्या संघटना आहेत त्यांच्यात हे युद्ध संपूर्ण प्रदेशात पसरवण्याची ताकद आहे का आणि ते किती प्रभावीपणे हल्ले करू शकतात. आणि तिसरा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे इराणच्या अंतर्गत परिस्थितीचा. या हल्ल्यामुळे तिथली जनता आपल्याच सरकारविरोधात जाईल की मग राष्ट्र प्रथम असं म्हणून सरकारच्या मागे उभी राहील? कारण इतिहास बघितला तर अशावेळी अनेकदा लोक एकत्रच येतात. आणि शेवटी एक विचार करायला लावणारी गोष्ट, इतिहास हेच सांगतो की फक्त हवेतून बॉम्ब टाकून कुठल्याही देशात सत्ता बदलता येत नाही. जर ही लढाई जमिनीवर उतरली, म्हणजे बूट्स ऑन द ग्राउंड झाले, तर ती त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. आता या युद्धाचं पुढे काय होतं हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे.